तर धनंजय मुंडे गंगाखेडमध्ये आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। बहीण उर्मिला केंद्रेंच्या विजय उत्सवामध्ये मुंडे हे सहभागी होणार आहेत। धनंजय मुंडे या बहिणीच्या विजयी उत्सवात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। उर्मिला केंद्रे या त्यांच्या बहीण या विजयी झाल्यात आणि त्यांच्यासोबत जल्लोष करताना या ठिकाणी धनंजय मुंडे आपल्याला पाहतायत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उर्मिला केंद्रे यांच्या विजयामध्ये सहभागी होण्यासाठी धनंजय मुंडे हे आता पोहोचलेले आहेत। विजय उत्सव जो आहे तो केला जाणार आहे। धनंजय मुंडे यांच्याकडून आपल्या भगिनी उर्मिला केंद्रे यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं जात आहे। भावाकडून बहिणीला शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत, अभिनंदन जे आहे ते केलं जात आहे आणि गंगाखेडमध्ये आता धनंजय मुंडे पोहोचले। गंगाखेडमधली ही दृश्य धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे इथे विजयी झाल्या आणि त्यानंतर त्यांचं अभिनंदन मुंडेंनी केलं। बदलापुरातून भाजपच्या रुचिता घोरपडेंचा विजय झालेला आहे। शिवसेनेच्या वीणा म्हात्रेंचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। तर बदलापूरमधली मोठी आणि महत्त्वाची घडामोड भाजपच्या रुचिता घोरपडे यांचा विजय झालेला आहे। शिवसेनेच्या वीणा म्हात्रे यांचा पराभव झाला। ठाण्यामधली ही महत्त्वाची नगर परिषद ज्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि बदलापूरमध्ये जर पाहायला गेलं तर शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर थेट लढत पाहायला मिळत होती आणि आता शिवसेनेच्या वीणा म्हात्रेंचा पराभव झाला। इकडे वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक जे आहेत ते विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे 3 नगरसेवक विजयी झाले आहेत। काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा विजय झालाय। पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक वाडा नगर पंचायतीत निवडून आलेला आहे। ठाकरेंच्या सेनेचा एक नगरसेवक विजयी झालाय। नगराध्यक्षपद वाडामध्ये भाजपकडे आले। वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक विजयी झालेले आहेत आणि नगराध्यक्षपद सुद्धा आता भाजपकडे आलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मंत्री भरत गोगावले यांच्याकडून जल्लोष केला जातोय। कार्यकर्त्यांसोबतचा त्यांचा हा जल्लोष। तर ही दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहताय। विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांचा जल्लोष हा छोटा टेम्पो भरून अक्षरशः गुलाल आणलेला आहे। या गुलालावर कार्यकर्ते बसलेले आहेत आणि या गुलालावर बसून या गुलालाची उधळण जी आहे ती रस्त्याच्या दुतर्फा जी आहे केली जाते। जल्लोष कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय। दुसरीकडे मंत्री भरत गोगावले या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा विजयानंतर जल्लोष करताना आणि त्या जल्लोषात सहभागी होताना मंत्री भरत गोगावले। श्रीवर्धनमध्ये अतुल चौघुले शिवसेनेच्या शिंदे गटाचे ते विजयी झालेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार जो आहे तो केला जातोय। अतुल चौघुलेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेतून विजयी झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर श्रीवर्धनमध्ये अतुल चौगुले ठाकरेंच्या शिवसेनेतून विजयी झालेत आणि ते थोड्याच वेळात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। आजच्या दिवशी निकालाच्या दिवशीची ही मोठी घडामोड आपण म्हणू शकतो। आतापर्यंत निवडणुकांमध्ये आपण कधीही असं समीकरण पाहिलेलं नाही की ज्या वेळेला एक उमेदवार विजयी झाला त्याच्या काही मिनिटांनंतर किंवा काही वेळानंतरच काही तासानंतरच तो दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतोय। मात्र हे श्रीवर्धनमध्ये घडत असल्याचं पाहायला मिळतंय।